नमस्कार शेतकऱ्यांनो, आपल्या कडूभाऊना नागपूरला कर्जदार शेतकऱ्याची आंदोलनाची हाक दिली आणि सकल कर्जदार समाज तिथं नागपूरला एकवटला आणि आंदोलनाला सुरुवात झाली. आणि अचानक आपल्या कडूभाऊला मुंबईवरून फोन आला आणि आपले कडूभाऊ कडू तोंड करून मुंबईला निघून गेले आणि तिकडून ते तोंड गोड करून आले. आणि अख्खा जो कर्जदार समाज आहे, शेतकरी समाज आहे, म्हणजे त्यांचं तोंड गोड झालं, पण अख्ख्या कर्जदार शेतकरी समाजाचं तोंड मात्र हे कायमचं कडू केलं गेलं. तरी ज्या नेत्यावर आपण एवढा विश्वास दाखवला आणि सगळे कामधंदे सोडून कर्जमाफी होईल या आशेनं जो शेतकरी समाज जमा झाला, अक्षरशः त्यांच्या तोंडामध्ये एक चपराक बसली आणि नाराज होऊन तो समाज घरी परतला. आणि जे आपले कडू नेते तिकडून तोंड गोड करून आले, तरी कमेंट करून सांगा किती खोक्यामध्ये त्यांचं तोंड गोड झालं असेल.